गुड मॉर्निंग फ्रेंड्स. या अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं प्रॅक्टिस सेट 18 हा जो चॅप्टर आपण पाहत आहोत या ठिकाणी पहा, अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स. हा चॅप्टर हा जॉमेट्रीशी रिलेटेड आहे. त्यामुळे या ज्या काही कन्सेप्ट आपण या चॅप्टर मध्ये पाहत आहोत, या कन्सेप्ट आपणाला या स्टँडर्ड पासून ते अप टू 12th स्टँडर्ड पर्यंत या कन्सेप्ट आपणाला उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या कन्सेप्ट अतिशय काळजीपूर्वक अभ्यासणं गरजेचं आहे. तर आजच्या भागामध्ये आज आपण आणखीन एक कन्सेप्ट आज आपण पाहणार आहोत. द नेम ऑफ दॅट कन्सेप्ट इज linear pair of angles in a linear pair. गुणवत्ता ध्यास आमचा गुणवत्ता. बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण. घेऊ सोबत तंत्रज्ञान शिकवूया नीतिमत्ता. गुणवत्ता ध्यास आमचा गुणवत्ता. आपण पाहणार आहोत अँगल्स इन अ लिनियर पेअर. आत्ताच आपण जे सांगितलं की हा जो काही पार्ट आहे, हा जो चॅप्टर आहे, हा चॅप्टर जॉमेट्रीशी रिलेटेड आहे. आणि ज्या वेळेस जॉमेट्री येईल त्या वेळेस आपणाला बिरबल व्हायचं आहे. त्यावेळेस आपल्याला काय व्हायचं आहे? बिरबल व्हायचं आहे. तर आता ही जी कन्सेप्ट आपण पाहणार आहोत, अँगल्स इन अ लिनियर पेअर, हे पाहण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे? या ठिकाणी जे काही फिगर दिलेली आहे, या फिगरचं आपल्याला स्टार्टिंगला ऑब्झर्वेशन करायचं आहे. काय आहे या फिगर मध्ये, काय दिसत आहे आपल्याला याच्यामध्ये. आतापर्यंत जे काही आपण पाहिलेलं आहे, काय पाहिलेलं आहे आपण? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स पाहिलेला आहे, सप्लिमेंटरी अँगल्स पाहिलेला आहे, अपोजिट रेज पाहिलेला आहे, ऍडजस्टंट अँगल्स पाहिलेला आहे. जे काही आपण पाहिलेलं आहे, ओके, ते या ठिकाणी आपल्याला काय सांगता येतं या फिगरला पाहून ते आपल्याला सांगायचं आहे. तर व्हॉट वी कॅन सी इन दॅट फिगर, लेट अस सी फर्स्ट. तर यामध्ये पहा, आपल्याला सुरुवातीला जे काही आपण पहिला पार्ट पाहिलेला होता याच्यामध्ये, तर याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत पहा, अपोजिट रेज दिसत आहेत. काय दिसत आहेत? अपोजिट रेज. ओके, रे बी ए and रे बी डी. रे बी ए and रे बी डी are the opposite rays. Okay, and also we can say that these two rays make a straight line. Okay, also what we can see here, also we have seen some angles in that figure, and the name of these angles is angle ABC. And also we have seen another angle CBD. Okay, angle ABC and angle CBD.
we have seen here two angles, and the measure of angle ABC is given that the measure of angle ABC is equal to, that is how many degree? That is the 65 degree. The measure of angle ABC is equal to how many degree? That is 65 degree. And also we have seen the measure of angle CBD. Measure of angle CBD is equal to 115 degree. Okay, the measure of angle CBD is equal to 115 degree. Okay, then the sum of these two angles, okay, that is measure of angle ABC plus measure of angle CBD is equal to, measure of angle ABC plus measure of angle CBD is equal to, काय आहे measure of angle ABC? 65 degree. So we can write here 65 plus measure of angle CBD is equal to 115 degree. So we can write here 115. Then add 5 plus 5, 10, 10 is to 0, carry 1, 1 plus 1, 2, 2 plus 6, 8, 1 is to 1. So the sum of measure of angle ABC and measure of angle CBD is equal to 180 degree. 180 degree. Okay. मग यावरून आपल्याला काय सांगता येणार आहे पहा, या दोघांचं सम किती आलेलं आहे? 180 डिग्री आलेलं आहे. हो ना, कोणत्या दोन अँगलचं सम आलेलं आहे 180 डिग्री? अँगल ABC and अँगल CBD. Angle ABC and angle CBD is equal to 180 degree. Is equal to 180 degree. So we can say that angle ABC and angle CBD, angle ABC and angle CBD are supplementary angles. Which angles? That is the supplementary angles. Why these angles are supplementary angles? Because their sum is equal to 180 degree. Because their sum is equal to 180 degree. म्हणून याला आपल्याला काय म्हणता येणार आहे? These angles are supplementary angles. कोणते angles? Supplementary angles. ओके, आणखी काय काय दिसत आहे पहा आपल्याला या फिगर मध्ये? बरोबर आहे, अगदी अगदी बरोबर आहे. पहा काय दिसत आहे आपल्याला याच्यामध्ये? अँगल ABC and angle CBD. Angle ABC and angle CBD are adjacent angles. Which angles? Adjacent angles. Why these angles are adjacent angles? Because these two angles, which two angles? Angle ABC and angle CBD have a common arm. Having a common arm. Which arm? Ray BC. Ray BC is common. Ray BC is common. And their interiors are different. And their interiors are different. So we can say that angle ABC and angle CBD, angle ABC and angle CBD are adjacent angles. These two angles are adjacent angles. Okay. आणखीन पहा या फिगर मध्ये आपण काय काय पाहिलं की दोन अपोजिट रेज आहेत. बरोबर आहे, रे BD and रे BA. These two rays are opposite rays. Angle ABC and angle CBD. These two angles are supplementary angles. Angle ABC and angle CBD are also adjacent angles. Okay, and also in these two angles, one
arm. One arm is common. One arm is common. And these two arms are not common. Which two arms are not common? Ray BA and ray BD are not common. Are not common. Okay. And these two rays make a straight line. Make a straight line. Okay. तर यालाच आपल्याला काय म्हणता येणार आहे पहा, angles in a linear pair. Angles in a linear pair. Okay. तर याच्यामध्ये angles, which angles are said to be linear pair of angles? Angles which have a common arm. Angles which have a common arm and other arms. Which arms? These opposite arms. Okay. Ray BA and ray BD form a straight line. Are said to be angles in a linear pair. These angles are said to be angles in a linear. यावरून आपणाला angles in a linear pair याची डेफिनेशन आपणाला सांगता येणार आहे पहा. तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो पहा, angles which have a common arm. ओके. तर या फिगर मध्ये आपल्याला दिसत आहे पहा की रे BC हा जो आहे तो कसा आहे, कॉमन आर्म आहे. कुणाचा? अँगल ABC अँड अँगल CBD. ओके. अँगल ABC अँड अँगल CBD या दोन अँगलचा हा कॉमन आर्म आहे. कोणता? रे BC हा कसा आहे, कॉमन आर्म आहे. अँड अदर आर्म्स. बरोबर आहे. अदर आर्म्स कोणते आहेत या अँगल्सचे? रे BA and ray BD form a straight line. Are said to be linear pair of angles. Are said to be angles in a linear pair. ओके. तर याचे डेफिनेशन आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल पहा. angles which have a common arm. Angles which have a common arm and other arms form a straight line. Okay. Angles which have a common arm and other arms form a straight line are said to be angles in a linear pair. These angles are said to be angles in a linear pair. अशा पद्धतीने पहा. ओके. तर याला लिनियर पेअर, याला मराठीमध्ये खूप सुंदर असं म्हटलं जातं पहा, एक रेषीय. ओके. काय म्हटलं जातं पहा, एक रेषीय कोण. एक रेषीय कोण. ओके. तर एक रेषीय पहा. आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण हे म्हणजे हा मराठीतील शब्द पाहतो पहा आपण, एक रेषीय, त्यावेळेस पहा या ठिकाणी आपल्याला एक कशी दिसते, एक स्ट्रेट लाईन दिसते, म्हणजे एकच रेषा दिसते या ठिकाणी खाल्ल्या बाजूला पहा.
बरोबर आहे. मग हे जे लिनियर पेअर ऑफ अँगल्स असतील, हे लिनियर पेअर ऑफ अँगल्सची जे काही फिगर असणार आहे, ही फिगर अशाच पद्धतीची असणार आहे का? बरोबर आहे. काही वेळेस म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये अशा पद्धतीचं जम्बलिंग होतं की फिगर फक्त लिनियर पेअर ऑफ अँगल्स म्हटलं की अशीच असते. बरोबर आहे. जरी त्याच्यामध्ये आपणाला कसल्याही प्रकारचं हे मेजरमेंट दिलेलं नसतील, त्या अँगलचं मेजर जरी दिलेलं नसेल, बरोबर आहे, त्या अँगलचं मेजर जरी दिलेलं नसेल तरी आपणाला त्या फिगर्स समजल्या पाहिजे. दीज अँगल्स आर लिनियर पेअर ऑफ अँगल्स. ओके. तर या ठिकाणी मी काही फिगर तुम्हाला दाखवणार आहे पहा. तर या फिगर्स पाहिल्यानंतर सुद्धा आपणाला समजलं पाहिजे की या ही फिगर लिनियर पेअर ऑफ अँगल्स आहेत का नाही, ते या ठिकाणी आपल्याला समजणार आहे पहा. ओके. आता ही ज्यावेळेस आपण फिगर पाहतोय पहा, या फिगर मध्ये आपल्याला काय दिसत आहे. आता या ठिकाणी आपण त्यांचं जे काही या अँगलचं मेजर लिहिलेलं आहे का पहा. अँगल पी क्यू आर अँड अँगल आर क्यू एस, या अँगल्सचं आपण मेजर लिहिलेलं आहे का? नाही. बरोबर आहे. परंतु या डेफिनेशनच्या आधारे, बरोबर आहे, या डेफिनेशनच्या आधारे आपण काय सांगू शकतो. अँगल पी क्यू आर, अँगल पी क्यू आर अँड अँगल आर क्यू एस, these two angles are linear pair of angles. These two angles are linear pair of angles because these two angles having a common arm, that is ray QR is common, ray QR is common, and other two arms, that is ray QP and ray QS, ray QP and ray QS are form a straight line, form a straight line. तर याला आपल्याला काय म्हणता येणार आहे, लिनियर पेअर ऑफ अँगल्स असं म्हणता येणार आहे. आणखीन आपल्याला काय सांगता येतं पहा. ज्यावेळेस आपण यांचं सम पाहिलेलं होतं, कुणाचं, अँगल एबीसी अँड अँगल सीबीडी, या दोन अँगलचं सम पाहिलेलं होतं. किती आलेलं होतं? त्या दोन अँगलचं सम हे 180 डिग्री आलेलं होतं पहा. किती आलेलं होतं? 180 डिग्री. जर या दोन अँगलचं सम 180 डिग्री आलेलं असेल तर आपल्याला असं म्हणता येतं पहा. काय म्हणता येणार आहे? लिनियर पेअर ऑफ अँगल्स आर सप्लिमेंटरी अँगल्स. लिनियर पेअर ऑफ अँगल्स आर सप्लिमेंटरी अँगल्स. कारण या दोन्हीही, कारण त्या अँगलचं सम हे किती येतं? 180 डिग्री येतं. म्हणून त्याला आपल्याला लिनियर पेअर ऑफ अँगल्स आर सप्लिमेंटरी अँगल्स असं म्हणता येणार आहे. ओके. त्याच पद्धतीनं लिनियर पेअर ऑफ अँगल्स आर ऍडजेसंट अँगल्स ऑल्सो. लिनियर पेअर ऑफ अँगल्स आर ऑल्सो ऍडजेसंट अँगल्स बिकॉज one arm is common and their interiors are different. Their interiors are different. So we can say that linear pair of angles are adjacent angles. But that is very important. But every adjacent angle, every adjacent, the pair of adjacent angle is not a linear pair of angles. Okay, is not a pair of linear pair of angles. For example, पहा. आता या ठिकाणची जर आपण फिगर पाहिली, या ठिकाणी पहा A, B, C and D. Okay, in that figure angle ABC and angle CBD, these two angles are adjacent angles. These two angles are adjacent angles. Angle ABC and angle CBD is adjacent angles. But these two angles, angle ABC and angle CBD, are not linear pair. Are not linear pair of angles. समजते सर्वांना? ओके. तर अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डायग्राम्स काढून त्या आपण पाहू शकतो. बरोबर आहे. आता हे ऍडजेसंट अँगल्स आहेत परंतु लिनियर पेअर ऑफ अँगल्स नाही. आता हे पण आपण काय सांगितलं की लिनियर पेअर ऑफ अँगल्स जेही कोणती असतील ते मात्र ऍडजेसंट अँगल्स असणारच आहेत. आणि these angles are also supplementary angles. Which angles? Linear pair of angles.
linear pair of angles are also supplementary